चला आता प्रीती पाटील ताईंच्या आवाजात आपण ऐकूया स्तोत्र. केलं त्यांना अनम्यूट. अनम्यूट होत नाही. हा झाले ना, दिसताय तुम्ही? जय श्री कृष्ण ताई, मी कृष्णाष्टक म्हणणार होते. हो हो म्हणा. भजे व्रजैकमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्चगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विभूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूतरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणम् कदम्बसूनकुण्डलं सुचारुवण्डमण्डलं व्रजाङ्कनेकवल्लभं नमामि कृष्णदुर्बलं यशोदया समोदया समोपया सनन्दया युतं सुखेकदायकं नमामि गोपनायकं सदैव पापकञ्जनं मदीयमानसैनिजं दधानमुक्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं भोवरावतारकं भवाब्धिकरणधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं ध्रुवन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विनीकन्दनं सुरद्विषणीकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीनकेलिनं पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभाल सर्पटं समस्तगोपनन्दनं हृदन्भुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं ध्रुवन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं मनोजतज्ञ शल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृत्तवहीनपायिनं यथा तथा तथैव श्रीकृष्ण सत्कथा मया सदैव गीयता कृपा विधीयता यथा नमं प्रमाणिकाष्टकर्यता जपत्यदित्य. जय श्री कृष्ण ताई, खूप सुंदर प्रस्तुती ताई. मध्ये बाकीचे तुम्ही रिकॉर्ड करून जरूर पाठवा ग्रुपवर, म्हणजे सगळ्यांना पुन्हा पुन्हा ऐकता येईल. खूप सुंदर प्रस्तुती ताई, खूप छान स्तोत्र ऐकून खूप छान वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं. नाही काही हरकत नाही, होतं कधी कधी, पण तुम्ही छान रेकॉर्ड करून जरूर ग्रुपवर टाका, आपण सगळे पुन्हा पुन्हा ऐकू शकू म्हणजे. चला आता नेक्स्ट आपण भजन ऐकूया सुरेखा भावेताईंच्या आवाजात. बंदिश आहे, बंदिश. सुरेखा भावेताई लाईव्ह म्हणणार आहेत त्या. 10 मिनिटं आहे बरं का मी ताई, 10 मिनिटांनी लिहू करेन. हा हा हे 1च मिनिटाचं त्यांचं आहे आणि मग आपण. चालेल. सुरेखा भावेताई. व्हिडिओ पाठवलाय मी. हा तुम्ही लाईव्ह म्हणणार आहे ना, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय, व्हिडिओ. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर व्हिडिओ आपण मग नंतर बघू ताई. आहे का समोर व्हिडिओ? नाही तर आपण पहिले आता नंदाताईंच्या त्यांना अनम्यूट करूया. आणि संगीताताई आपण बंदिश नंतर बघू. व्हिडिओ असेल आपल्याकडे त्यांचा बंदिशचा व्हिडिओ. ठीक आहे. नंदाताई कुलकर्णी आपल्या आजच्या चीफ गेस्ट, त्यांचं मी इंट्रोडक्शन देते आहे. त्या खूप वर्षांपासून गीता सेवा देतात ते,
त्या 2022 पासून गीता परिवाराला त्यांनी जॉईन केलं आहे. आणि नंदाताई कुलकर्णी ठाणे इथे राहतात, मुंबई ठाणे इथे, आणि त्या रिटायर्ड टीचर आहेत, शिक्षिका आहेत. आणि त्यानंतर त्यांनी 2022 पासून गीता सेवा द्यायला सुरू केली. आणि त्यांनी आता हळूहळू L1, L2, L3, L4 मध्ये कोर ट्रेनर म्हणजे शिक्षिका म्हणून ते सेवा देतातच आहेत. सोबत त्या एक्झाम्स मध्ये एक्झामिनर, कॉलिंग अँड सपोर्ट सेवा, मेंटरिंग सेवा आणि टेक सेवा, टेक्निक सेवा पण देतात आहे. म्हणजे ते ऑलराऊंडर, मल्टी टॅलेंटेड आहेत आपल्या चीफ गेस्ट. आणि त्यांच्या जे म्हणजे जीवनातले गीतेच्या बद्दल जे अनुभव आहेत ते ऐकायला आम्हाला खूप खूप आवडेल. आणि सगळ्यांना त्या संबोधित करणार आहेत. नंदाताई, हा, 2 शब्द जय श्रीकृष्ण. तुम्ही. हा, जय श्रीकृष्ण जय ताई, श्रीकृष्ण. जय श्री संगीताताई, अमृताताई, राजेंद्र दादा, सर्वांना जय श्रीकृष्ण. आणि मला इथे बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप तुमचे आभार. आणि आपण काही संबोधित करण्यासाठी आपण नाही आहेत करत, सगळे साधकच आहोत. मी पण तुमच्यासारखी, सर्वांसारखी आपण साधकच आहोत. आपल्याला काही आम्हाला त्रास तुमच्याकडनं इन्स्पिरेशन मिळतं ताई. हा, ते तर आहे. आणि आपण कायम शिकतच असतो ना, त्यामुळे काही हे नाहीये. चला, मला एक श्लोक छान आम्हाला खूप आवडतो, तुम्ही म्हणून दाखवणार आहे. मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. खूप अर्थपूर्ण श्लोक आहे हा, मला नेहमी म्हणत असते मी. भगवंताची कृपा झाल्यावर काय होऊ शकतं? अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. पंगू गिरी पर्वत चढायला लागतात आणि मुखे तर बोलायला पण लागतात. आपल्यावर पण तशीच कृपा झालेली आहे तुम्हामावर, म्हणून तर आपण इथे एका ठिकाणी गीता परिवारामध्ये आलेलो आहोत. आणि जसं आशुभाईने सांगितलं मगा, की तुम्ही गीतेची निवड केलेली नाहीये, तर तुम्हाला भगवंतानी, श्रीकृष्णाने तुमची निवड केली आहे भगवद्गीता शिकण्यासाठी. हे अगदी बरोबर आहे. आपल्याला वाटतं मी शिकतोय, मला शिकायचंय, मी केलं. हे मी असं कोणीच नसतं खरं म्हणजे. भगवंतच आपल्याकडून तो करून घेत असतो सगळं. आणि खूप छान वाटतं. आपण इथे शुद्ध उच्चार कसे करायचे ते शिकलो. ताईने खूप छान तुम्हाला शिकवलं असेल. वर्गासाठी हे तिघे जण छान काम करतायत. एक अगदी नम्र भावाने सेवा देतायत, काहीही निशुल्क, काहीही न घेता. जसं तुम्ही शुल्क न देता शिकता, तसं आम्ही पण विनाशुल्क शिकवत पण असतो. आणि भगवंताची कृपा झाल्यावर काय होत नाहीये, खूप काही होतं. आपणही भगवंताच्या कृपेचे पात्र झालेलो आहोत. तो पक्का लबाड आहे. काय करतो तो? मी 4 ओळीमध्ये म्हणजे लिहिलेलं आहे. घेशी तेव्हा देशी देवा, तू तर पक्का व्यापारी. भल्या भल्यांना नाही कळला, तू तर आहे व्यवहारी. तो तर व्यवहारी आहे, व्यापारी आहे. व्यापारी काय करतो? काहीतरी घेतो आणि मगच तुम्हाला वस्तू देतो. तसंच त्यांनी केलेलं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, मलाही पडला होता, की आपण काय देतो बरं? काय देतो? देत तर काहीच नाहीये. न पैसा लागतो, शिकायला नाही आणि शिकवायलाही नाहीये. आपण काहीच देत नाहीये त्याला. फक्त मोफत सगळं शिकतोय. आपण देतोय त्याला. काय देतोय? तर आपल्या रोजच्या जीवनातला 40 मिनिटाचा वेळ आपण त्याला देतोय. आणि टाइम इज मनी आपण म्हणतो. टाइम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आपण देतो त्याला. त्याच्याचमुळे त्यांनी आपल्यावर कृपा केलेली आहे. त्या 40 मिनिटाचा आपण काय करतो? त्यांनी सांगितलंय, एका जागेवर जिथे वायफाय तुमचं स्ट्रॉंग आहे तिथेच बसा. जिथे तुमच्याकडे प्रकाश छान येतो तिथे बसा. आणि अमुक एका वेळेला 3 वाजले की बरोबर तुम्ही जागेवर बसला पाहिजे. एकाच वेळेला एकाच जागेवर ठराविक वेळेवर आपण जे बसतो, आम्ही बसून जे त्याच्या श्लोकांचे पठण करतो, हे काही वेगळे का? हे उपासनाच आहे. उपासनापेक्षा काही वेगळं नाहीये. आणखी काही वेगळं करायचं नसतं. ह्याच्यातून आपण हळूहळू शिकत असतो. आणि आपण L1 पूर्ण केलेलं आहे. ताईने तुम्हाला खूप छान शिकवलं, मला विश्वास आहे. छान शिकवतातच. आणि L1 पूर्ण करताना 12वा अध्यायच का निवडला? तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, 1-2 का नाही आपण सुरू केले? तर 12व्यापासून का सुरू केलं? आम्हालाही प्रश्न असाच पडला होता. पण 12वा अध्याय काय आहे? भक्ती योग. तर आपल्याला हा अध्याय शिकला की आपल्यामध्ये भक्ती निर्माण होते, गोडी निर्माण होते. त्यासाठीच हा अध्याय आपल्याला गीता परिवाराने पहिल्यांदा घेतलेला आहे. भक्ती कशी करावी हे शिकवले. कृष्णाने सांगितले, अर्जुना नित्ययुक्ता उपासते. जे भक्त नित्य माझी उपासना करतायत, माझ्या श्लोकांचे पठण करतायत, शुद्ध उच्चारण करतायत, आणि असेच भक्त मला प्रिय आहेत, असं त्यांनी सांगितलेलंच आहे. एक एक श्लोक, एक एक शब्द सुद्धा श्लोकातला
अगदी मंत्रासारखं आहे. अगदी भगवंताच्या मुखातून हे सगळे शब्द आलेले आहेत, त्यामुळे एक एक शब्द म्हणजे मंत्रासारखा आहे. त्यामुळे या मंत्रांचा उच्चार शुद्धच झाला पाहिजे. थोडाही हे झाला तर त्याला ते अर्थ बदलतात आणि त्याचा परिणाम वेगळा असतो. शुद्ध उच्चारण केले की आपल्या मनावर, आपल्या सकारात्मक आपल्या जीवनामध्ये पण परिवर्तन होतं. जे काही आपल्या भावना आहेत त्या आपल्या भावना बदलतात, दृष्टिकोन बदलतो बघण्याचा. आणि हा सगळा सकारात्मक परिणाम तुमच्या मध्ये पण झाला असेल, कोणामध्ये, प्रत्येकावर होतो. आमच्यावरही झालेला आहे, तुमच्यावरही झाला असेल. आणि आता ही छान संधी मिळालेली आहे आपल्याला, तर या संधीचं सोनं करायचं सर्वांनी. कोणी सोडणार नाहीये मध्येच, मला माहितीये. एल1 कसं संपलं हे तुम्हाला कळलंही नसेल, आणि हाच बेसिक आहे. एल1च थोडस तुम्हाला कठीण वाटलं असेल. हे पायरी संपली की पुढच्या पायऱ्या अगदी सोप्या जातात. इथे तुम्ही शुद्ध उच्चार करायला शिकलात की पुढे अगदी सोपं आहे. 4ही लेवल तुम्ही कशा पूर्ण कराल तुम्हाला कळणार देखील नाही. आणि आपण साधक होऊन या गीता परिवारामध्ये काय करायचं, गीता परिवाराने खूप सोपं करून ठेवलं आपल्याला. अगदी या परिवारात येऊन जे आपण श्लोक शिकतो, शुद्ध उच्चार सोप्या पद्धतीने शिकतो, कसं सोपं करून दिलेलं आहे ते आपण तसं शिकवतो. आणि हे ऐकून आपण कुठलंही स्तोत्र अगदी छान पण मस्त वाचू शकतो, काहीही चूक न करता. यापूर्वी पण आपण वाचलं असेल. आता काय दादांनी मग सांगितलं, मला संस्कृत नव्हतं, एका दादाने सांगितलं मग, आणि कोणी संस्कृत शिकलंही असेल, त्यांचे उच्चार छानही असतील, पण आता आपल्याला समजते की आपण किती चुकत होतो. आम्ही पण स्तोत्र म्हणत होतो आधी पूर्वी, पण आता म्हणण्यात आणि तेव्हाच्या म्हणण्यात खूप फरक आहे. आता आम्हाला समजतं की आम्ही आत्ता शुद्ध होऊन करतोय, आणि तेव्हा मात्र आमच्या चुका होत होत्या. आणि जे काय आता या गीता परिवारामध्ये येऊन आपल्याला करायचं आहे, साधक या नात्याने, तर आम्ही साधकच आहोत. आणि ते फक्त माझ्या 4 ओळीमधून मी लिहिलेलं आहे, मी तुम्हाला ऐकवणार आहे. हे सगळ्या साधकांसाठीच असणार आहे. आपले एल1चे साधक आता जे होते ना ताई, सादरीकरण खूप छान त्यांचे केलेलं आहे. असं वाटलं नाही की एल1चे साधक आहेत मला हे. इतके सुंदर सुंदर त्यांनी सादरीकरण केले, आणि बोलले पण, मनोगत पण किती छान व्यक्त केलेले आहेत. आता माझे 4 ओळी मी तुम्हाला ऐकवते, जास्त वेळ घेत नाही, मला फार बोलता येत नाही. मी 4 ओळी लिहिलेल्या आहेत, ते तुम्हाला ऐकवते आणि आवडतील. कृतार्थ आम्ही साधक झालो, कृतार्थ आम्ही साधक झालो, भगवत भक्ती मध्ये न्हालो, करीत राहू भगवत भक्ती, हीच आमची परमशक्ती. करूया पुरा गीतेचा महायज्ञ, होऊन जाऊया आपण सर्वज्ञ. भावी पिढीला लाभावे शुद्ध निज संस्कार, आग्रह करीते घ्या बाळांनो गीतेचा आधार. संकल्प विकल्प मनात येतील म्हणून, संकल्प विकल्प मनात येतील म्हणून, धरू नका तुम्ही गीतेचे बोट, तिलाच लढीवाळे सांगाना, गीताई धरणा माझे बोट. स्रवत राहावी कृष्ण भक्तीची संतत अमृतधार, कृतकृत्याची व्हावा आमचा समस्त गीता परिवार, समस्त गीता परिवार. आणि खरंच याच्यातून मला सुचवायचं की लहान मुलांना तुम्ही जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करा. लहान मुलामध्ये जी पॉवर असते आत्मसात करण्याची, कंठस्थ करण्याची, ती तुम्हाला नाहीये. आणि आपणही शिकलं पाहिजे. आपण जर शिकू तरच आपली पुढची पिढी सक्षम होणार आहे. आणि आता काळाची गरज आहे की आपली पिढी सक्षम झाली पाहिजे पुढची. त्यांच्या दृष्टीने ते खूपच महत्वाचं आहे. आपण शिकलो व्यवस्थित तर आपण त्यांना शिकवू शकू. म्हणून आपण शिकणं गरजेचं आहे पालकांनी पहिल्यांदा. आणि मुलांना जर जोडलं तर अगदी सोनच, सोन्याहून चुळं म्हटलं तरी चालेल. अगदी मुलं जर जोडले गेले याच्यामध्ये, अगदी आपण बघतो आपले 4 वाजल्यापासून पहाटे रात्री 2 वाजेपर्यंत वर्ग चालतात, ब्रह्ममुहूर्तावर पण चालतात, पण आपण एवढ्या लवकर काही नाही जात. आणि या ह्याच्यामध्ये ओळी लिहिल्या मी, संकल्प विकल्प मनात येतील. म्हणजे आपण आता ठरवलंय की आम्हाला शिकायचंय, एल1 तुम्ही पूर्ण केलंय, पण तुमच्या मनामध्ये येऊ शकतं एल2ला नको आता जायला, अवघड वाटते मला, मी जाणार नाहीये, बघूया जॉईन झाले तर झाले, नाही तर नाही झाले, असं पण मनात येऊ शकतं. मग अशा वेळी काय करायचं, आपण गीतेचं बोट नाही धरायचं, गीतेलाच सांगायचं. आपण भगवद्गीतेला गीताई म्हणतो, आई म्हणतो. गीताई बाई ग माझं बोट धरतो, म्हणजे तुला जरी मनात आलं, माझ्या मनात आलं, मी सोड म्हटलं तुला तरी तू सोडणार नाहीयेस. म्हणजे मला शिकवून शहाणत करूनच सोडणार आहेस तू. म्हणजे तिला आपल्याला बोट धरायला लावायचंय. आपलं बोट, आपण तिला बोट नाही धरायचं, तिचं बोट नाही धरायचंय. तर असं ह्याच्यातून मला सुचवायचंय.
आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. जय श्रीकृष्ण सर्वांना. 4 लेवल पूर्ण करा. ताई अनम्यूट व्हा तुम्ही. म्यूट आहात. म्यूट आहात. छान वाटलं वर्गामध्ये येऊन. साधक हा. तुमचं आहे. खूप खूप छान वाटलं. इतक्या सोप्या सरळ म्हणजे समजावून सांगितलं ना तुम्ही एकदम साध्या शब्दांमध्ये, की मला नक्की वाटतंय की सगळ्यांना खूप आवडलं असेल आणि ते बिलकुल तुमच्या म्हणण्यासारखंच पुढे पुढे L4 पर्यंत, L1 झालं, आता L2, L3, L4 पूर्ण करणार, रिपीट पण करणार आणि आपल्या घरच्या लोकांना पण याच्यात सामील करून घेतील आहे. आणि खूप खूप धन्यवाद. तुमचा खूप खूप आभार. तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून आले आणि आमच्या आनंदाला द्विगुणित काय म्हणजे खूप हे केलं तुम्ही. आणि नेक्स्ट आता मी GC दादा आहे आमचे, राजेंद्र गुडसळकर दादा, त्यांना म्हणजे बोलवते की ते आभार प्रकट करतील. जय श्री कृष्ण सर्वांना. धन्यवाद. धन्यवाद ताई. आमच्या या आनंदोत्सवासाठी लाभलेल्या खास आणि वरिष्ठ सेविताई श्रीमती नंदाताई कुलकर्णी यांच्या स्वागत करण्याचा आनंद आम्हाला मिळाला. ताईंनी आपल्यासाठी मौल्यवान वेळ काढून सर्वांना खूप छान असं प्रेरणादायी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांतर्फे सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. जय श्री कृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आल्याबद्दल. आणि जर वेळ असेल तर जरूर पुढचे कार्यक्रम पण तुम्ही बघा. आम्हाला खूप आवडेल. आता पुढच्या कार्यक्रमांकडे आपण वळूया. अभंग आपण ऐकूया. शीला सुभेदार ताई यांच्या आवाजात खूप सुंदर अभंग म्हणजे विठ्ठलाचं साक्षात शब्दातून रूप आपण ऐकूया. शीला सुभेदार ताई. आज एकादशी माऊलींचा अभंग आहे. खूप छान. देवाचे द्वारी. म्हणू का? व्हिडिओ ऑन करा ताई. व्हिडिओ ऑनच आहे. नाही 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 नाही. हा केला. हा झालं. मी शीला सुभेदार. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. देवाचे द्वारी. नाही येत आवाज? आवाज येतोय. व्हिडिओ दिसत नाही. तुम्ही दिसत नाही. दिसलं का? आता दिसताय. आता हा. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. देवाचे द्वारी. घंटे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणी मुक्तीचारी साधियेला. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी दिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सौदा. वेदशास्त्र उभारी बाह्य सौदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. धन्यवाद. खूप सुंदर ताई. इतका गोड आवाज आहे तुमचा. मला खूप खूप आवडला. सगळ्यांनाच नक्कीच आवडला असेल. आणि आज एकादशीच्या निमित्ताने इतकं छान सुंदर अभंग ऐकायला मिळाला. किती सौभाग्य आहे आमचा. खूप सुंदर ताई. धन्यवाद. आता नेक्स्ट आपण ऐकूया मनोगत. भारती देशमुख ताई. त्यानंतर गवळण ऐकायची आहे आपल्याला जयश्री ताईंकडनं. पहिले आपण ऐकूया भारती देशमुख ताईंचा मनोगत.
आज गीता परिवारातील आनंदोत्सव प्रसंगी ताई ताई तुमचा व्हिडिओ कॅमेरा वर करा ना, तुम्ही दिसत नाहीये पूर्ण. हा आता दिसतंय. जय श्री कृष्ण. आज गीता परिवारातील आनंदोत्सव प्रसंगी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला मिळाली. प्रयत्न करते. प्रथम भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनांना केलेला उपदेश एवढंच माहित होतं, पण त्यात कधी डोकवण्याचा प्रयत्न केलाच नाही. पण ह्या गीता परिवारात सामील झाल्यामुळे व संस्कृत श्लोकांचे उच्चारण शिकल्यामुळे प्रयत्नांनंतर आपणही संस्कृत श्लोक वाचू म्हणू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होऊन त्याच्याबद्दल गोडी वाटायला लागली. अचूक उच्चारणासहित श्लोक वाचायला शिकवणं, योग्य मार्गदर्शन करणं, तेही विना अनुदानित, असं करणाऱ्या ह्या सगळ्या ताईंचे खूप कौतुक वाटतं. या सगळ्या ताईंना मनापासून धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अशीच कृष्ण कृपा आपल्याला सगळ्यांना मिळत राहो नेहमी, आणि ही कृष्ण कृपाची गंगा आपल्याला नेहमी याचं पान करता येऊ. त्याच आता आपण आनंद पुढे घेऊया गवळण ऐकून. खूप सुंदर ताई, तुमचं मनोगत ऐकून खूप छान वाटलं. हा, जयश्री शेळके ताई आले आहेत ना? हा, जयश्री शेळके ताई. करते अनम्यूट त्यांना. हा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा हा, आणि बरोबर कॅमेरा अँगल ठेवायचा. ओके, म्हणजे सगळ्यांचा छान चेहरा दिसेल. जय सुरू श्री करा कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. वाकून टाक सडा जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, केस उडतील, केस उडतील गुरु, आवळून बांधू चढा, जरा वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, जरा वाकून टाक सडा, शेणाची शितोडे अंगावर उडतील, शेणाची शितोडे अंगावर उडतील, पदर खोच कमरेला गळा दे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, गळा दे जरा, वाकून टाक सडा, गावातील लोक टकमक बघतील, गावातील लोक टकमक बघतील, थुंकून टाक पिडा, गळा दे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, गळा दे जरा, वाकून टाक सडा, एका जना पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, श्रीरंग माझा वेडा, गळा दे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, गळा दे जरा, वाकून टाक सडा. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. खूप खूप गूढ रहस्य आणि एकदम डीप काय म्हणतात मिनिंग आहे या गवळणमध्ये, आणि खूप छान तुम्ही गायलं याला. आता नंदाताई, तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला म्हणजे आम्हाला तर खूप आवडेल की तुम्ही पूर्ण कार्यक्रम ऐकला असता, पण काही हरकत नाही, आता तुमचे पण दुसरे क्लासेस असतात. हा, जय श्री कृष्ण ताई. खूप छान खूप वाटलं बरं का धन्यवाद. येऊन. जय श्री कृष्ण. मला पण खूप आवडलं तुम्ही आले तर. खूप खूप धन्यवाद ताई. जय श्री चालेल. कृष्ण. जय श्री कृष्ण. आता आपण ऐकूया स्तोत्र वीणा कुलकर्णी ताई यांच्या आवाजात. वीणा कुलकर्णी ताई, त्यानंतर दीपाली कुलकर्णी ताईंचं भजन पण आहे, त्यांनी तयार राहायचं आहे. ताई वीणा कुलकर्णी नाही दिसत आज. आपण सुरेखा ताईंचा बंदिशचा. हा, व्हिडिओ आहे का आपल्याकडे? आहे.
हा मग शेअर करू. शेअर करते. हं. सुरेखाताईंनी खूप छान बंदिश एक केली. कान्हा रे नंदन कान्हा रे नंदनंदन परम निरंजन हे दुःख भंजन कान्हा रे कंठमणी मोती अनघी माला कंठमणी मोती अनघी माला पेरत मुदित बाई विजय बाला रे नंदनंदन कान्हा रे नंदनंदन कान्हा रे कान्हा रे कान्हा रे नंदनंदन. खूप सुंदर, खूप सुंदर. एकदम सुरेल आवाजात आणि एकदम क्लासिकल टच. इतकं छान, म्हणजे तुम्ही खूप वर्षापासनं क्लासिकल शिकताय हे तुमच्या आवाजावरनं कळतंय. खूप खूप सुंदर. कोणाचा आवाज आहे ताई? आवाज बरोबर येत नाहीये. इको इको येतोय ताई. आवाज नाही इको येतोय. हम्म. इथे येतोय आवाज क्लिअर ताई मला. आता येतोय ना? हा. आता दीपाली ताईंचं भजन. वीणाताई तर नाही आहे. दीपाली कुलकर्णी ताईंना अनम्यूट करा. करते. केलंय का? हा. म्हणू का? हो. मी एक कृष्णाचं म्हणजे छोटस भजन आहे, मला काही जास्त येत नाही, पण मला जसं येतं तसं मी साथीने करते. जरूर जरूर. आवडते हरीला, आवडते प्रभूला, आवडते तुळशीचे पान हरीला आवडते. आवडते हरीला, आवडते प्रभूला, आवडते तुळशीचे पान हरीला आवडते. पिवळे पितांबर भर जरी शेला, पिवळे पितांबर भर जरी शेला, मस्तकी मुखी छान हरीला आवडते. मस्तकी मुकुटी छान हरीला आवडते. पायी पैंजन कटी कर दोडा, पायी पैंजन कटी कर दोडा, कंठी कौस्तुभ छान हरीला आवडते. कंठी कौस्तुभ छान हरीला आवडते. जाई जुई मोगरा गुंफुनी गजरा, जाई जुई मोगरा गुंफुनी गजरा, रुक्मिणी दिसते छान हरीला आवडते. रुक्मिणी दिसते छान हरीला आवडते. माणिक प्रभू माने, माणिक प्रभू माने, राधाही करीते ध्यान हरीला आवडते. हरीला आवडते.
हरीला आवडते. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. खूप सुंदर हरीचं रूप तुम्ही दाखवलं या भजनात ना. खूप आवडलं आम्हाला तुमचं भजन, पण हरीचं रूप तर सगळ्यांनाच आवडतं. आता आपण ऐकूया भावगीत, सॉरी भजन. साधना बरसावडे ताई आहेत का? साधना ताई नाही वाटतं ताई, त्या नाही आहेत. साधना ताई नाही आहेत. नाही आहेत त्या, साधना ताई नाही आहेत ना. मग आपण ऐकूया प्रभावती ताई रोडे. आहे ताई मी. आहे ताई मी. हॅलो, कोण? प्रभावती ताई बोला ना, तुमचं भजन म्हणू का करायचं ना लगेच? साजरं. हो म्हणते ना. मला गुरुनीच इथं आणलेलं आहे गीतेच्या परिवारातर्फे. मी गुरुचं गीत म्हणणार आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. ही नदीन या दुबळ्याची काळजी त्या आहे. ही नदीन या दुबळ्याची काळजी त्या आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. आत्मज्ञान म्हणजे काय याचे भय ज्ञान. कोडे हे सुटेल गुरुशी गेली या शरण. कोडे हे सुटेल गुरुशी गेली या शरण. मने जीवनाशी जरी तू जीवन व्यर्थ व्हावे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. ही नदीन या दुबळ्याची काळजी त्या आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. कृष्ण संगे संदीपणीस रामत वशिष्ठ. गुरु गृही आसुनी ते सहताती कष्ट. चुकले न देवाधिक त्या गुरुशी शरण जावे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. ही नदीन या दुबळ्याची काळजी त्या आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. किती जगी थोर विद्वान जगी कोण झाला. गुरु कृपा नसता पाठी काय अर्थ त्याला. गुरु कृपान्य भावे शरण मी आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. ही नदीन या दुबळ्याची काळजी त्या आहे. गुरुपदी निष्ठा निशिदिनी नित्य ज्याची आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. खूप छान दीदी, खूप छान तुम्ही गुरु भजन म्हटलं इकडे. आणि आता 5 मिनिटं उरले आहेत, तर सगळ्यांनी परत जॉईन करायचं आहे. अजून 2-4 कार्यक्रम आहेत आपले शेवटचे. आता नेक्स्ट कार्यक्रम आहे. साधनाताई नाही आहेत ना, वीणा कुलकर्णी ताई पण नाही आल्यात ना. हा, आता आपण मनोगत ऐकूया सुनील फडके दादांचं. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. 2च मिनिटं बोलणार आहे कारण वेळेचा अभाव आहे. सर्वप्रथम गोविंदजी गिरी महाराज गुरुदेव यांना मी प्रणाम करतो. सर्व गीता परिवारांच्या अधिकारी पदाधिकारी यांना मी खूप खूप आभार मानतो. आणि भगवान श्रीकृष्णाचे विशेष उपकार की त्यांनी आम्हाला या गीता परिवारात आणलं. पहिली गोष्ट मला अजून खूप बोलायचं आहे पण आता थोडक्यात सांगतो की भगवद्गीता भगवानाने जेव्हा अर्जुनाला रणांगणावर सांगितली
आणि त्यावेळेस जेव्हा विश्वरूप दर्शन दिलं त्यावेळेस अनेक ठिकाणी आम्ही वाचले, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला असं कळालं की गीता ही गायन स्वरूपात आहे. यापूर्वी आम्हाला कधी वाचनात आले नाही किंवा आलं असेल तर माझ्या काही लक्षात नाहीये, पण गीता मूळतः ही गायन स्वरूपात आहे हे मला गीता परिवारात तुमच्या माध्यमातूनच कळलेलं आहे. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा इफेक्ट, कारण मी संगीताचं खूप मोठा म्हणजे मोठा नाही, पण मी संगीताचं थोडीफार सेवा करीत असतो, त्याच्यामुळे मला गायनातलं थोडंसं कळतं. त्यामुळे ही फार मोठी एक आम्हाला ह्या उपक्रमात सामील करून घेतलं, हा महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, मी एक काल रिक्वेस्ट टाकली ती सर्वांना की सेकंड L2च्या आम्हाला जे काही आहे अभ्यासक्रम करायचे आहे 3 एप्रिल पासून, त्यासाठी चापोरकर मॅडम, कवडे मॅडम आणि घोसाळकर सर हीच टीम नियुक्ती व्हावी अशी मी पदाधिकाऱ्यांना तुमच्या मार्फत या सर्व साधकांतर्फे मी विनंती करेन. ह्याची कृपया आपण दखल घ्यावी आणि आम्हाला तुम्ही शिकवावं. आम्हाला खूप फॅमिलियर सारखे झालेला आहात तुम्ही, आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला जॉईन केल्याबद्दल. आणि सर्व साधकांनी मी पुन्हा विनंती करेन की आपल्या मनोगतामध्ये सर्व अधिकाऱ्यांना तुम्ही हेच म्हणावं की चापोरकर मॅडम, कवडे मॅडम आणि घोसाळकर साहेब यांचीच टीम आम्हाला पुढेही शिकवावी. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद दादा. तुमचं मनोगत ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही गीतेबद्दल इतकं म्हणजे विचार करता. आणि असं नाही आहे की गुरु हा जो असतो हा गीताचं ज्ञान देणार फक्त एकमेव आहे, तो आहे योगेश्वर श्रीकृष्ण, ज्यांनी रणांगणात पण गीता गाऊन दाखवली आणि अर्जुनाला त्याचं मनोबल वाढवलं. तर आपल्याला तर कृष्णप्रसाद मिळालाय, पण आपल्या घरातल्या लोकांना सगळ्यांना ही संधी मिळावी आणि आपण पण गीता सेवा काहीतरी देऊ, ही अशी आपली तयारी असावी. ठीक आहे. या आता बाबतीत मी कोणाशी नेक्स्ट या बाबतीत कोणाला संपर्क करता येईल? नाही कळलं मला. मला जर काही सेवा द्यायची असेल तर मी कोणाशी सांगते संपर्क नंतर. शेवटी मी जरूर सांगेन की गीता सेवा कसं काय तुम्ही त्याच्या बद्दल सगळं सांगेन मी, गीता सेवक कसं बनता येईल. आता ठीक. नंतर त्याकरता सगळ्यांना लास्ट पर्यंत राहायचं आहे, अटेंड करायचं पूर्ण. आता आपण ऐकूया आरती स्वाती चौगावकर ताईंच्या आवाजात. हो. ताई स्वाती ताई, मीटिंग संपायला वेळ हो 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 मीटिंग संपायला वेळ किती आहे ताई? मग मी एंड करायची का मीटिंग? चला एंड करूया, मग नेक्स्ट घेऊया आपण. 1च मिनिट आहे. परत